तर ही आजची इंडियन एक्सप्रेसची न्यूज आहे, मार्च 12, 2026. तर ही जी न्यूज आहे ही एका मुलाची आहे, ज्याचं नाव आहे हरीश राणा. आणि हा जो मुलगा होता तर 2013 साली वरतून पडला बिल्डिंगवरून, ॲक्सिडेंट झाला त्याचा. आणि तो जो मुलगा आहे तो कोमामध्ये गेला आणि तो फक्त म्हणजे कोमामध्येच जगत होता. आर्टिफिशियल त्याला ब्रीदिंग वगैरे सगळं, श्वासोच्छ्वास वगैरे सगळं मशीनने चालू होतं, जेवणसुद्धा मशीनने चालू होतं. आणि इंडियामध्ये जे आहे तर असं बंद करायला परमिशन आहे आणि काही ठिकाणी आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ना, याला इथानेसिया असं म्हणतात. याच्यामध्ये काय असतं की याचे 2 टाईप आहेत ॲक्च्युली. की एखादा व्यक्ती असेल जो की खूपच म्हणजे कोमामध्ये गेला किंवा खूपच असं टर्मिनल स्टेजमध्ये आहे आणि जगणं जवळपास शक्य नाही आहे, रिकव्हरी शक्य नाही आहे, तर ते केसमध्ये त्या व्यक्तीला मरू देतात सन्मानपूर्वक. तर त्याला इथानेसिया म्हणतात. आणि ते 2 प्रकारे करता येऊ शकतं. एक त्याला इंजेक्शन देऊन वगैरे त्याची डेथ करतात, मारतात त्याला, म्हणजे काय म्हणतात, त्याचं जे दुःख आहे, त्रास आहे, तर ते कमी करतात तसं. आणि दुसरं आहे पॅसिव्ह, की ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट वगैरे थांबवतात, त्याला नॅचरली मरू देतात मग. तर हे जे पॅसिव्ह इथॅनेसिया हे अलाउड केलेले आहे सुप्रीम कोर्टने. आणि हे एक रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये आहे. तर हे पहिल्यांदा झालेलं. आपल्याकडे असे काही ॲक्ट रूल्स नाही आहेत. आणि त्यांनी कोर्टाने सुद्धा सांगितलं की असं काहीतरी ॲक्ट बनवा, कारण की पॅरेंटला पण माहिती आहे आता पॉसिबल नाही सगळ्या गोष्टी. आणि डॉक्टरसुद्धा नाही करू शकत, कारण ते परत केसमध्ये अडकतील वगैरे. तर हे इथानेसियाचं केस आहे, जे की एक्सप्लेन केलेली आहे डिटेलमध्ये ह्या इंडियन एक्सप्रेसच्या न्यूजमध्ये. आणि इथेच खाली जे आहे तर सध्या काय प्रोसिजर असते वगैरे याची गोष्ट सांगितलेली याच्या संदर्भात इथानेसियाच्या. आणि काय गोष्टी विचारात घेतल्या जात, कसं डिसिजन घेतला जातो. म्हणजे असं इथानेसिया असं नसतं, त्याला ॲक्च्युली डॉक्टरांचं पॅनल असतं, ते सगळे स्टडी वगैरे करतात आणि त्याच्यानंतर ते डिसिजन घेतात. आणि हा डिसिजन असतो पण हा घ्यावा लागतो. तर ही एक टोटली वेगळी केस आहे. आणि ही पहिली केस असं अलाउड केलेलं आहे सुप्रीम कोर्टने. आणि सुप्रीम कोर्टने गव्हर्नमेंटने सांगितलं काहीतरी असं तुम्ही डायरेक्शन, ॲक्शन किंवा ॲक्ट वगैरे तयार करा याच्या संदर्भात. आणि हे जी प्रोसेस आहे या सगळ्याला इथानेसिया असं म्हणतात. आणि जे झालं आहे त्याला पॅसिव्ह इथानेसिया म्हणतात. किल नाही केलेलं, ट्रीटमेंट स्टॉप केलेली. आणि तो ॲक्च्युली कोमामध्ये 13 वर्षापासून कोमामध्ये होता तो मुलगा.